खानदेशातलं तर आमच्याकडे लग्न असो वा दुसरा कोणताही कार्यक्रम वरणबट्टी आणि वांग्याची भाजी तर झालीच पाहिजे। मस्त बट्टीचा काला चुरायचा, वरतून तुपाची धार, जोपर्यंत आम्ही हे खात नाही ना तोपर्यंत आमचं काय पोट भरत नाही। तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात हे मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा। तर बट्टी बनवण्यासाठी इथे मी 3 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी रवा, चवीपुरतं मीठ, 1 चमचा हळद, 1 चमचा कुटलेले धने, जिरे, ओवा, तीळ, बडीशोप हे सगळं टाकून घेतलंय। 1 चमचा तूप टाकलंय आणि कणिक जे आहे ते मळून घ्यायचंय। चपातीसाठी जसं आपण कणिक मळतो त्यापेक्षा थोडंसं सहील कणिक इथे मळायचंय, कारण आपण याच्यामध्ये रवा टाकलाय तो रवा फुलण्यासाठी थोडंसं पाणी जास्त टाकायचं आणि कणिक मळून घ्यायची। बट्टी बनवायच्या 2 पद्धती आहे। एक म्हणजे अशी चपाती लाटून घ्यायची, मध्ये तूप लावायचं आणि असं फोल्ड करत जायचं आणि त्यानंतरून त्याचा गोळा बनवायचा, पण गोळा बनवताना तो आतून पोकळ असला पाहिजे जेणेकरून तो व्यवस्थित वाफवला जाईल। आणि तसंच दुसरी पद्धत म्हणजे ही असा गोळा घ्यायचा, त्याला असं गोल गोल करायचं आणि आतमध्ये पोकळ ठेवायचं आणि आतमध्येच तूप लावून घ्यायचं आणि मग त्याचा छानपैकी गोल असा राऊंड बनवून तो वाफायला ठेवायचा। आता या सगळ्या ज्या बट्ट्या आहेत ते 10 ते 15 मिनिटं आपल्याला छानपैकी वाफवून घ्यायचे आहेत। बट्टी सोबत जे वरण म्हणजे डाळ खाल्ली जाते ती जरा पातळ असते, म्हणून डाळ इथे मी बनवून घेते आणि थोडं पाणी जास्त टाकायचंय त्याच्यामध्ये। आता बट्ट्या ज्या आहेत त्या वाफल्या की नाही हे चाकूच्या साह्याने चेक केलं, नंतर असे कट करून घेतलं आणि याचे छानपैकी त्यांना तळून घेणार आहे। बट्टी तळताना तेल हे चांगलं तापलेलं असलं पाहिजे आणि गॅसची फ्लेम हाय ते लो यामध्ये आपल्याला बट्ट्या तळून घ्यायच्यात। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा।